मुंबईत मनोज जरांगेंना आंदोलनासाठी 1 दिवसाची परवानगी, 5000 आंदोलकांना सहभागी होता येणार. पोलिसांनी दिलेली परवानगी मान्य नाही, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. पुण्यामध्ये मानाच्या गणपतींचं जल्लोषात आगमन, पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पाची प्रतिष्ठापना, तर भाऊ रंगारी गणपती मिरवणुकीत कलावंत पथकानं भरला उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी गणरायाचं आगमन, देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा. उद्धव ठाकरे लालबागच्या राजाच्या चरणी, आदित्य ठाकरे रश्मी ठाकरेंचं घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन. राज ठाकरेंच्या घरी बाप्पाचं आगमन, उद्धव ठाकरेंनी घेतलं सहकुटुंब दर्शन. तब्बल 22 वर्षांनंतर उद्धव राज यांच्या घरी. राजकीय नेते मंडळी सुद्धा गणरायाच्या भक्तीमध्ये लीन, पंकजा मुंडे, नाना पटोले, विखे पाटील, राणेंच्या घरी बाप्पा विराजमान. सेलिब्रिटींच्या घरी सुद्धा बाप्पा विराजमान, मराठी कलाकार कलाधिपतीच्या भक्तीत लीन. अभिनेता सोनू सूदचं हिंदी कलाकारांच्या घरी सुद्धा गणरायाचं जल्लोषात स्वागत. अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे मुंबईकडे रवाना, शुक्रवारी मराठा आंदोलकांचं मुंबईच्या आझाद मैदानात धडकणं, मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई असल्याचा निर्धार. 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार आणि उद्धव ठाकरे आरक्षणाबाबत गप्प का? दोघांची भूमिका सामाजिक तेढ निर्माण करणारी, राधाकृष्ण विखे पाटलांचा पवार आणि ठाकरेंवर निशाणा.